वर्सां हा म्हाका कशें कळटा. सो तुमकां खबर ना कितली वर्सां. ना 85 धरुया आमी तिचे वय. ओके बरें. आणि तुम्ही केन्ना हॅपी बर्थडे बी सेलिब्रेट करूंक ना? ना ना अरे बर्थडे आले खंयची आमच्यो कोणी बर्थडे केल्या. ओके हांव कितें म्हटलें आमी आनी बर्थडे करतली. बर्थडे करूया आमी. हांव म्हणटलें की तुमची जी शिवशक्ती आणि ओम शिवभक्ती सेल्फ हेल्प ग्रुप आसा तेणी एकदा एक असो एक बर्थडे एक ऑर्गनायज करपाक म्हाका दिसता हरकत ना, जेणी केन्ना आपलो बर्थडे सेलिब्रेट करूंक ना. बरोबर न्ही? हय. तुमचें नांव? राजेश्री तेंगली. कितें करता तुमी? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ म्हणून अशें दुय्यम अशें कित्याक सांगता की आमी कांयच करना. हाऊसवाईफ आसतना खूब कामां आसता. बरोबर आसता आसता. दिसाची सुरवात कशी जाता? दिसाची सकाळी उठल्यापासून सुद्धा तुमका खबर आसतली. तुम्ही एक बायल मनीसच माझ्या वाचे. बरें कितल्यांक उठता सकाळी? हांव 5:15. अरे बापरे. म्हाका दिसता मायकाचे जातले. ताई तुमचें नांव सांग. आशा उमेश मोरजकर. आणि तुम्ही कितें करता? घरात आसता. घरात आसता. कितें काम बीन करता जशें विणटा आनी कितें करता क्रोशेर आनी कितें करता घरान. आणि ते केन्ना विकपाक बी ट्राय केलें? कोणें आतां ना, आतां मातशें जायना. घोव घरान आसा न्हू, जायना मातशें करता. अशें विकता हांव करून. ओके. इंट्रोडक्शन आता हांगा पर्यंत जाला, पण हांव सगळ्यां कडेन उलयतलें. अशें न्ही की आतां मायक सुरू जालो आमचो म्हणून हांव बंद करता. सो म्युजिकल कार्यक्रम आमी परतो सुरू करूया. म्युजिक म्युझिक. 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 तुमचं नाव सांगा. अंकिता कांबली. कशी दिसता खुर्ची घेऊन? आणि दिसले तुका की मेळटले काय मेळचे ना की कॉन्फिडन्स आशिल्लो? ना ना सोडून दिलेले जाऊ नका हो. हांगासले बरेचशे बायले सोडून दिता, तशीच सोडून दिली खुर्ची. तिच्याकडे उलोवया. कित्याक खुर्ची सोडून दिली काही लक्षानूच येवंक ना. ना आमकां चड खुर्चेचो मोह ना. ते समोरची बाकीची माझी वांगडी आहा त्यांच्या तोंडा वयले हास्य पळोवनूच खूश जावपाक जाता. खुर्चेचें इतलें म्हत्व ना. ओके. हाकाच लागून हांव खूबदां म्हणटा की राजकारण न्ही हे बायलां मनशान जर घेतलें न्ही आपल्या हातान जाल्यार बऱ्याचश्यो गजाली बदलतले न्ही. खरेंच बदलतले. बायलां सगळे एक घर बरें सांबाळपाक शकता जाल्यार सगळेंच करपाक शकता. सारखे उलयले. ताळयो जोरदार. तांचे विचार ऐकून खरेंच बरे दिसले. अशा पद्दतीनच आसपाक जाय. सो आतां जेन्ना इलेक्शन येतलें तेन्ना आमी पळोवया की बायलांचें नेतृत्व कितलें आसतलें आणि आमी बायल मनीस जावन कितले बायलांक मतां दितली तेय आमकां पळोवचें पडटलें. स्पॉट प्रायज आसा की कोणी चड कांकणां घातला पळय तांकां गावतलो. सो कोणी कांकणां चड बी घातला जाल्यार भायर येवचें. दिवेनी सो आसा.
25 आसा आनी कोणाची चड आहा जाल्यार काम काम दोना परस चड कोणाचे साडयेक रंग आसा तेणी येवचे फुडें. आणि गोल्डन वेदा मॅडम. सो महिला दिन आम्ही 8 मार्चाक सेलिब्रेट केलो. सो अभिनंदन तुमकां सगळ्यांक. आणि फक्त त्या दिनाचो हांव तुमकां अभिनंदन दिना. तुम्ही जो रोल एक स्त्री म्हणून तुमच्या आयुष्यान जो तुम्ही निभयता, एक चली म्हणून कोणाची, एक आवय म्हणून, कोणाची सून तर कोणाची बायल म्हणून तुम्ही जो रोल निभयता, खरेंच तुमकां अभिनंदन. कित्याक हो रोल निभोवपाक एक इजी न्हू. एक दादलो मनीस तुमकां स्ट्रॉंग दिसता आसतलो फिजिकली, बट एक बायल मनीस इतली स्ट्रॉंग आसप हें इजी न्हू. म्हाका खबर आसा, म्हजो 10 वर्साचो भुरगो आसा आनी ताका वाडोवप, कामूय करप हें कठीण आसना. आय मीन इजी आसना. खूब जॉब रोल हो कठीण आसता. काही महिला तुम्ही घरा आसतली, तुम्ही तुमची जबाबदारी निभयता आसतली, तेवूय इजी न्हू. हांव तुमकां सगळ्यांक अभिनंदन करता त्या बाबत. एक स्त्री आसप घरान एक घरपण घडून हाडटा हें म्हाका तुमकां सांगपाक जाय. तुमची जी पावर आसा, तुमची जी शक्ती आसा ती इजी न्हू. तुमकां दिसता आसतली की बाबा हांव घरा आसता, म्हाजें काम खूब सादें सुदें आसता, हांव कोणा फुडल्यान प्रेजेंटेबल जावपाक शकना. तशें आसना. तुमच्या मदीं जी शक्ती आसता न्ही ती एक दादल्या मदीं केन्नाच आसपाक शकना. तुमी एक आंगण पळयलां घरचें, एक जर बायल मनीस ना घरान किंवा त्या आंगणान जर बायल ना, तें आंगण सामकें करपून गेल्ल्या भशेन वयता. बट एक स्त्री जर आसली त्या घरान, त्या घराची शोभा इतली वाडून येता. आनी ती शक्ती तुमच्यान आसा, ती शक्ती आमच्यान आसा. अँड इट इज रियली गूड दॅट तुमी सगळीं जाणां हांगा आयली आनी पार्टिसिपेट केलें. हांव तुमचो चड टायम घेवचें ना. एक बारीकशी पोयम आसा जी हांव तुमकां म्हणून दाखयता. ही पोयम आसा एक स्त्रीचेर आनी ही पोयम तुमकां इन शॉर्ट सांगतली, कित्याक हांव भाशणाक बी रेडी जावन येवनासलें. बट ही पोयम खरेंच एक आडून येयली म्हाका. सो आय फील लायक हांव तुमकां सोशल मिडियार शेअर करपाक जाय ही पोयम. तर कधी मुलगी, कधी बहीण, पत्नी, कधी आई, अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते. कधी आत्या, कधी मामा, काका, कधी दादा असे अनेक नातेवाईक मी कमावते. पण ह्या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी मी स्वतःला मात्र हरवते. कधी आई, कधी बाबा, पती, कधी मुलगा, सासऱ्यांच्या, कधी आई, कधी बाबा, पती, कधी मुलगा, सासऱ्यांच्या इच्छांमध्ये माझे मन रमवते. पण ह्या सर्वांच्या इच्छांमध्ये कधी कधी मी स्वतःची स्वप्ने विसरते. कधी मुलगी, कधी बहीण, पत्नी, कधी आई अशा अनेक भूमिका मी निभावते. पण या भूमिका निभावताना कधी कधी मी स्वतःला मात्र गमावते, स्वतःला मात्र गमावते. जशी या पोयमीन सांगला की आम्ही इतले रोल प्ले करताना आमच्या आयुष्यान आम्ही स्वताक विसरता. म्हाका तुमकां एकूच सांगपाचें आहा, तुमी स्वताक विसरनाका. तुमी ह्या समाजाक, तुमी तुमच्या फॅमिलीक खूब इम्पॉर्टंट आसा. बट केन्ना तें विसरनाका की तुमी स्वता खातीर खूब इम्पॉर्टंट आसा. सो स्वता खुश रावा, तेन्नाच तुमचो समाज आनी तुमची फॅमिली हॅपी रावतली. स्टार्ट. ओके, किती विनर. अजून कोण खेळटलो ही गेम? आपणाक वारंगूण दिलो बरो वासो म्हाका फटयलो रे आयकात कसो ते काजारी म्हाका सांगोक ना ताच्या घोवानी एक दिसा म्हाका सांपडायलो म्हाका अशें घडोत म्हूण हांवें चिंतूंक ना म्हाज्या घोमट्याक धरून आयलो. हातान उडोवप ना, हातान उडोवप ना, हातान उडोवप ना.
जालो तसो आपूण आंकवार म्हणून दिलो बरो वासो म्हाका फटयलो रे आयकात तसो ते काजारी म्हाका सांगोत ना ताच्या घोवान एक दीस ताळ्यो ताळ्यो दिवन तिका चियर करप गरजेचें आसा इजी गेम ना ती जितली दिसता जातले मॅडम ब्लो कर सारखे जमतले येस व्हेरी गुड रेसलर व्हडलो आणि एक- फाटल्या दिसांनी मुजीर बस आता वयर दवरप दोन माझी बायलेची सुरपाय पोवून हांवें मातुयची तुकना एक दीस Very good. आणि हांव सांगोता ताळ्यो जोरान ताळ्यो काय कायचे काय भानगडील Very good. काय म्हजी हाडा मोडली फाल्यां तुमची मोळो त्रासान चियर मोडली करा तिका म्हाका अशें घडत म्हूण हांवें चिंतूंक ना म्हज्या गोमट्याक धरून उडायलो म्हाका फोडूं येयलो मस्ताड आयलो पोटांनी शेकायलो फुल ब्लो करतो ब्लो तोंडाक फुल ब्लो फोडूं येयलो येस चालेल पोटांनी शेकायलो जमतले टाइम अप फामाद रेसलर व्हडलो फाटल्या दिसांनी मुजीर दुरतालो Very good, very good. बायलेची सुरपाय Very good. मातुयची तुकना एक दीस फोंडार पडटलो हांव सांगोता व्हेरी गुड ताळ्यो तिने केले व्यवस्थित काय भानगडीन पळोना काय म्हजी हाडा मोडली फाल्यां तुमची मोळो त्रासान पडटत रडोना काय म्हाका फोडूं येयलो व्हेरी गुड ताळ्यो कितने मिनिटात गेले व्हेरी गुड क्रंच क्रंच टाइम अप चालेल टाइम कोणाच्या पर्सीन लिपस्टिक आसा हा. कोणाच्या बॅगान सेफ्टी पिन आसा कोण पयली येता तेका गावता शर्मिला मॅम ते तुमच्यामध्ये इतकी क्षमता आहे पोटेन्शियल आहे की आपण ना ते कधी बाहेर काढत नाही माझं पोटेन्शियल बाहेर निघतं ते फक्त मुलांमध्ये संस्कार करण्यामध्ये किंवा टीचर्सच्या मीटिंग घेणं किंवा बाकीचे हेडमास्टर मीटिंग अटेंड करणं एवढंच पण मी आता ग्राउंड लेवलला येऊन तुमच्याबरोबर एक महिला म्हणून मी तुमच्याबरोबर स्वतः माझे एक्सपिरियन्स शेअर करते जे मी कधीच शेअर केले नाही आणि त्यामुळे मला इतकं बरं वाटतंय ना आज की मी माझे सगळे कोश अगदी बाहेर टाकले स्कूल म्हणजे बघा काही चौकड्या असतात जेव्हा आपण जॉब करतो ना कुठेतरी आपल्याला चौकड्या आखलेल्या असतात आणि त्या चौकड्या आपण ओलांडू शकत नाही कळत पण इथे काहीच नाही ते सगळं आपण बेधुंद आहोत काहीही बोला कसेही मजा म्हणजे तुम्ही बघा आता जी मजा केली की नाही मला एक क्षण वाटलं की मी पण जाऊन त्या तळ्यात मळ्यात खेळावं म्हणून कळलं की नाही मला एक क्षण वाटलं पण नाही कारण का माहिती त्या म्हणजे मी काही एवढी पण हे नाही आहे पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे 60 पर्यंत पोहोचणार आहे पण तेवढं शरीर पण साथ देत नाही ना पण त्या या बायकांना बघून ज्या म्हणजे माझ्यापेक्षा ओव्हर एज आहे त्यांनी मस्तपैकी खेळलाय ना मला असं वाटलं की मी कुठेतरी कमी पडले आणि ही जी भावना असते ना कुठेतरी कमी पडते ती भावना तुम्हाला पुढेपर्यंत नेत असते लक्षात येते की नाही आणि आता जे तुम्ही म्हणता की एक स्त्री हा कुटुंबाचा कणा असते जसं आपण म्हणतो की एका मॅनीमध्ये 2 तलवार राहत नाहीत तसं एका कुटुंबात 2 बायका राहत नाही अशी समज आहे पण आताच्या मुली ज्या आहेत त्या एज्युकेटेड आहेत
किंवा माझ्या वयाच्या ज्या बायका आहेत त्या पण एज्युकेटेड आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे आपलं घर आणि कुटुंब कसं टिकवून ठेवायचं आहे ते. त्यामुळे एकच विनंती, तुम्ही टिकवून ठेवताना, तुम्ही मुलांवर संस्कार करताना असे संस्कार करा की त्या मुलाने शेवटपर्यंत ते संस्कार आपल्या म्हणजे आपल्यामध्ये इन्स्टिंक्ट म्हणजे आपल्यामध्ये घ्यायला पाहिजे आणि शेवटपर्यंत ते संस्कार टिकवायला पाहिजे. इन आउट आउट इन आउट आउट इन आउट इन आउट इन इन out in out in out out in out in out in out out in out in out in out in out in out out in out in out in out out in out out in out in out in out in out in out out in out in out in out out in out in out in out in out out in out out in out 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 in out out in out in out in out in out 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 in out out in out out in मग आता चिंता नाही वाटत कोलगेट सांभाळ. हय कोणाच्या मोबायलार गणपतीचो फोटो पयलीं हांगा येवन बक्षीस घेवन वचपाचें. तुमच्याकडे अरे स्क्रिनाचेरूच आसा. सगळ्यात जास्त कोणाच्या हातान मुदयो आसा तेणी फुडें येवचे. रिंग रिंग सगळ्यात जास्त एकच आहे. एक पेक्षा जास्त 2 4 1 2 3 4 4 कोणी गजरो घातला तेंच्यांनी फुडें येवचे पण ताजो गजरो कोणी घातला तेणी. हा आमच्या वेदांनी सांगले एक बायल मनशाक
हे करप इतले इझी ना. एक घरातली सुद्धा बायल असली, आता या बायलांचा जो सत्कार केला त्या बायलांनी पहिली कोणीतरी म्हटले काय करू ना तिने, बट आम्ही त्यांचा सत्कार केला. काय करू ना, जे कितल्या संवसारा फाटल्यान पयलींच्या लोकांक इतली साधन सुविधा नासलेली, तेंच्यांनी कशे संवसार केले. आणि पयलीं भुरगीं बीन चड चड आसताली, तेंकां कशे त्या भुरग्यांक तेंच्यांनी ल्हानाचे व्हड केले. आतां आमकां सगळे फॅसिलिटीज आसा, सगळे आमी इजिली करू शकता, म्हणजे ऍडजस्ट जाता. बट पयलीं तशें नासलें. आणि खरोखरच त्या बायलांचो सत्कार करून तांकां याद केली, तांकां उमेद हाडली. ताका लागून परतून हांव एकदां उर्मिला साळगांवकर हांकां हांव थँक्यू म्हणटा. सगळ्यांनी आता आसा तितकी आमची समज चेडवां पासून आतां लग्नाची जाल्या थोड्यांची, म्हटल्यार पासून तांकां तितकीच उमेद आसा आमच्या वाड्या वयली. तेंच्यांनी आनीकूय बरे तरेन फुडें वयचे सगळ्यांनी. आनी फाटीं फुडें पळोवपाचें ना, ह्यो गजाली बिजाली करपाच्यो ना. आपण एक्टीव रावपाचें, आपल्या जिवाची आपण कुयदाद घेवपाची. जशें वेदान तुमकां सांगलेलें आसा, आपल्या जिवाची आपण कुयदाद घेवपाची. आपल्या भुरग्यांचे बरें कशें पळोवंक मेळटलें, ताका लागून आपण बिजी रावपाचें. बिजी रावल्या नंतर कसलीच चिंता येयना. कळ्ळें? घोव कितें म्हणू जावं आनी कितें म्हणू, माय कितें म्हणू, नंडो कितें म्हणू, तें लक्ष दिवप ना. आपूण कितें आसा तें आपणाक कशें सारकें दिसता तें करपाचें, म्हणजे बरें तें करपाचें. आनी आमचे अक्षदा जाल्यार सांगपाक लागून अक्षदा इतली उमेद आनी म्हाका दिसता हांगासर बायलां आहा पळय न्हू, ताका उमेद कांय नासली. ते चड टेन्शनान आसताले आपल्या मायचे आनी कोणाचे आनी कोणाचे. आनी म्हणटा ते सोड गो सगळे सायडी. आमी म्हटलें हें आमचें करुया. खरेंच ते आतां सगळ्यान फुडें म्हणटा म्हाका की शर्मिला ते इतले कशे हुशार जाले. हांवें म्हणलें तशें तूंय हुशार जातलें. आतां हुशारी करपाची, पूण भुरग्यांक संवसार सांबाळून, घोवाक सांबाळून आनी भुरग्यांक हें करून तुमी बरे रितीन फुडें वयची. हांव सगळ्यांक आयुश्य आरोग्य तुमकां बरें मेळचें अशें देवा कडेन मागता आयच्या दिसा.